सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. Welcome students. Last period start new chapters, heredity and evolution, and to study heredity and hereditary changes and evolution. Now last period study start evidences of evolutions, and second point, next point, anatomical evidences. Anatomical evidences mean sharirashastriya purave. Now see these diagrams. In this diagram, first figure is human hand, second figure is forelegs of ox, third figure pentagium of bats, and fourth figure is flipper of whales. Now माणसाचा हात, मांजराचा पाय, वटवागळाचा पर आणि देवमाशाचा, व्हेल माशाचा पर, हे जर आपण बघितलेच तर याच्यात आपल्याला कुठलंही साम्य आढळत नाही. तसंच यामध्ये आपल्याला प्रत्येक अवयवाचा वापर हा वेगवेगळा आहे. मीन्स देअर डज नॉट सीम एनी सुपरफिशियल सिमिलरिटी बिटवीन ह्युमन हँड, foreleg of ox, flipper of whale and pentagium of bat यांच्यात आपल्याला कुठेही साम्य आढळत नाही. बट सिमिलरिटी यूज ऑफ ईच ऑफ दोज स्ट्रक्चर इज डिफरंट इन रिस्पेक्टिव्ह ॲनिमल्स. त्या प्रत्येक प्राण्यामध्ये या अवयवांचा वापर, उपयोग हा वेगवेगळा आहे. हावेवर देर इज सिमिलरिटी इन स्ट्रक्चर ऑफ बोन्स and bony joints in organ of each of those animal. परंतु या प्राण्यांमध्ये जी हाडांची रचना आहे आणि हाडांचे जे जॉईंट्स आहेत, बोनी जॉईंट्स, त्यामध्ये समानता आढळते, सारखेपणा आढळतो. दिस मीन दॅट दिस सिमिलरिटीज इंडिकेट दॅट दोज ॲनिमल मे हॅव कॉमन ॲन्सेस्टर्स. यावरून असं सिद्ध होतं की या सर्व प्राण्यांचे पूर्वज हे एकच असावेत, म्हणजे एकाच पूर्वजांपासून या सगळ्यांचा विकास झालेला असावा. नेक्स्ट पॉईंट्स, वेस्टिजियल्स ऑर्गन. वेस्टिजियल्स ऑर्गन्स इन दिस पिक्चर्स, फर्स्ट ऑर्गन इज ह्युमन इयर मसल्स, माणसाच्या कानाचे स्नायू. सेकंड डायग्रॅम्स, विस्डम टीथ. विस्डम टीथ म्हणजे अक्कलदाढ. आपल्या तोंडामध्ये जी दातं आहेत त्या दातांमध्ये सर्वात शेवटी येणारे जे दात आहेत ते अक्कलदाढ म्हणून ओळखले जातात. अँड टेल बोन, माकड हाड जे आहे, कुकिक्स दॅट इज कॉल्ड. these three are vestigial organ. अँड अल्सो अपेंडिक्स म्हणजे आंत्रपुंछ. हे आंत्रपुच्छसुद्धा वेस्टिजियल ऑर्गन आहे, म्हणजे निरुपयोगी अवयव असं त्यालासुद्धा म्हणतात. डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप युजलेस ऑर्गन ऑफ ऑर्गॅनिझम आर कॉल्ड ॲज वेस्टिजियल्स ऑर्गन. डिजनरेटेड्स, ऱ्हास पावलेले किंवा ज्यांचा विकास झाला नाही, अनडेव्हलप, युजलेस, कुठल्याही उपयोग नसलेले असे मानवी शरीरात जे अवयव असतात त्या अवयवांना वेस्टिजियल्स ऑर्गन असं म्हणतात, अवशेषांग असं म्हणतात. अपेंडिक्स विच इज युजलेस टू ह्युमन. अपेंडिक्स हा जो अवयव आहे, आंत्रपुच्छ, आपले ज्या शरीरात इंटेस्टाईन्स आहेत, आतडे आहेत, त्या ठिकाणी शेवटी हा अवयव आहे. अँड इट इज युजलेस टू ह्युमन. हा माणसासाठी निरुपयोगी आहे.
इज युजफुल अँड फुल्ली फंक्शनल ऑर्गन इन रुमिनंट्स. परंतु हाच अवयव जे रुमिनंट्स म्हणजे रवंथ करणारे प्राणी आहेत, त्या रवंथ करणाऱ्या प्राण्यांमध्ये हा अत्यंत उपयुक्त असा अवयव आहे. सिमिलरली मसल्स ऑफ इयर पिन्ना विच आर युजलेस टू ह्युमन. माणसाचे कानाचे स्नायू, हे कानाचे स्नायू माणसासाठी निरुपयोगी आहेत, बट आर युजफुल इन मंकीज फॉर मुवमेंट ऑफ इयर पिन्ना. परंतु माकडासारखे जे प्राणी आहेत, त्या माकडासारख्या प्राण्यांमध्ये त्या कानांची हालचाल करण्यासाठी हे स्नायू उपयोगी ठरतात. व्हेरियस व्हेजिस्टियल ऑर्गन लाईक टेलबोन, कुकिक्स, विश्रम टीथ म्हणजे अक्कलदाढ, अँड बोनी हेअर माणसाचे शरीरावरील केस आर प्रेझेंट इन बॉडीज ऑफ ह्युमन बिईंग्स. हे सगळे अवशेषांग आहेत, हे सगळे वेस्टिजियल्स ऑर्गन्स आहेत. नेक्स्ट पॉईंट्स, पॅलॅटोनॉलॉजिकल्स एव्हिडन्सेस. पॅलॅटोलॉजिकल एव्हिडन्सेस मीन्स पुराजीवविषयक, जीवाश्मविषयक पुरावे. विद्यार्थी मित्र हो, आपणा सर्वांना माहीत आहे की पृथ्वी तलावर खूप कोट्यावधी वर्षापूर्वी डायनासोरसारखे प्राणी अस्तित्वात होते. तर हे काल्पनिक नाही, तर हे प्रत्यक्षात होते. हे कशावरून सिद्ध झालेलं आहे, तर हे त्यांच्या पॅलेनोटॉलॉजिकल्स एव्हिडन्सेसवरून सिद्ध झालेलं आहे, जीवाश्म पुराव्यावरून सिद्ध झालेलं आहेत. नाऊ this secret has been hidden in the earth. Larger number of organisms get buried due to disaster like flood, earthquake and volcanoes. मग त्या काळात जी प्राणी होती, कोट्यावधी वर्षापूर्वी असलेले डायनासोर सारखे प्राणी नामशेष का झालेत, तर त्या काळी प्रचंड मोठे भूकंप झालेत, त्यानंतर ज्वालामुखींचे उद्रेक झालेत, जमिनीची उलथापालथ झालीत आणि त्यामुळे हे सगळे प्राणी जमिनीखाली गाडले गेलेत. आणि गाडले गेल्यानंतर त्यांचे अवशेष, ज्याला आपण म्हणतो फॉसिल्स, सम फॉसिल्स, हे शिल्लक राहिलेत आणि या अवशेषांवरून आपण त्यांचं वय ठरवतो. लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम गेट ब्युरिड ड्यू टू डिझास्टर लाईक फ्लड, अर्थक्वेक अँड व्होल्कॅनोज. मोठ्या प्रमाणात सजीव, त्या सजीवांचा नाश हा केवळ वेगवेगळ्या प्रकारचे जे आपत्ती आल्यात पृथ्वी तलावरती सुरुवातीच्या काळात, फ्लड्स, महापूर, अर्थक्वेक, भूकंप, व्होल्कॅनोज, ज्वालामुखी, त्यामुळे ही गाडले गेले असावेत असं मानलं जातं. रिमेनंट्स अँड इम्प्रेशन ऑफ सच ऑर्गॅनिझम रिमेन प्रिझर्व अंडरग्राउंड्स. त्या प्राण्यांचे अवशेष जे आहेत, जीवाश्म जी आहेत, ती जमिनीखाली अस्तित्वात राहिलीत. अँड दीज आर कॉल्ड ॲज फॉसिल्स. आणि त्यांनाच फॉसिल्स म्हणजे जीवाश्म असं म्हणतात. मग आपल्या मनात प्रश्न येतो की ही जी नवीन नवीन जीवाश्म शोधली जातात, यांचं वय कसं ठरवतात, तर त्या प्रोसेसला म्हणतात कार्बन डेटिंग. नाव स्टार्ट कार्बन डेटिंग. कार्बन कन्झम्पशन्स ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स स्टॉप आफ्टर डेथ. एखाद्या सजीवाचा, इवन प्लांट ऑर ॲनिमल, प्राणी असो किंवा वनस्पती असो, त्या सजीवाचा मृत्यू झाल्यानंतर कार्बन कन्झम्पशन जे आहे ते त्या ठिकाणी थांबतं. म्हणजे कार्बन ग्रहण करण्याची प्रक्रिया सजीवाची थांबते. सिन्स देन ओनली द डिकेइंग प्रोसेस ऑफ कार्बन 14 ऑकर कंटिन्युअसली. त्यानंतर फक्त कार्बन 14 हे जे आयसोटोप्स आहे, C14 नंबर आयसोटोप्स, याचं डिकेइंग प्रोसेस, याच्या विघटनाची प्रक्रिया कंटिन्युअस सुरू होते. इन केस ऑफ डेड बॉडीज ऑफ प्लांट अँड ॲनिमल, instead of remaining constant, the ratio between C14 and C12 changes continuously. त्या काळापासून त्या प्राणी आणि वनस्पती
यांच्या शरीरातील C14, C14, C12 ह्या दोघांचा जो रेशो असतो हा रेशो सतत बदलण्यास सुरुवात होते. ॲज C12 इज नॉन रेडिओ यातील C12 जे आहे हे नॉन रेडिओ आहे. C14 जे आहे ते डिकेइंग प्रोसेस त्याची सुरू झालेली आहे, त्यामुळे त्यांचा रेशो चेंज होत राहतो. द टाइम पास सिन्स द डेथ ऑफ प्लांट ऑर ॲनिमल कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय मेजरिंग द रेडिओ ऑफ C14 अँड रेशो ऑफ C14 टू C12 प्रेझेंट इन देअर बॉडीज. मग त्यावेळेस त्या सजीवाचं वय शोधण्यासाठी C14 आणि C12 यांचा रेशो विचारात घेऊन त्या ठिकाणी त्या सजीवाचं, त्या जीवाश्माचं वय ठरवलं जातं, वयमापन केलं जातं. दिस इज कार्बन डेटिंग मेथड आणि या पद्धतीला कार्बन डेटिंग असं म्हटलं जातं. नाऊ इट सीम दॅट व्हर्टिब्रेट हॅव बीन स्लोली ओरिजिनेटेड फ्रॉम इनव्हर्टिब्रेट. आपण हे जे डायग्राम बघितलं, स्ट्रक्चर ऑफ ग्राउंड लेवल अँड फॉसिल्स, तर ही जी जीवाश्म पृथ्वी तलात भूकवचामध्ये आढळतात, तर जमिनीचे जे स्तर आहेत त्या स्तरांमध्ये लास्टली सी दॅट स्टारफिश अँड मोलुस्का ग्रुप्स ॲनिमल्स मीन्स इनव्हर्टिब्रेट्स ॲनिमल्स, म्हणजे पृथ्वी तलावर सर्वात पहिले विकास या गटातील प्राण्यांचा झालेला आहे. याच्यापासून विकसित झालेत एव्हॉल्स फिश टाइप्स मीन पायसेस ग्रुप्स ॲनिमल्स. ही पायसेस ग्रुप ॲनिमल याच्यापासून विकसित झालेत. नेक्स्ट आफ्टर सम टाइम्स ॲम्फिबिया, फ्रॉक्स, crocodiles, these types of amphibia animals creates आफ्टर सम टाइम्स. म्हणजे त्या यांचा विकास झाल्यानंतर हे उत्क्रांत होऊन या स्वरूपाचे सजीव निर्माण झालेत. परत यांच्यात उत्क्रांती झाली आणि रेप्टाईल्स ॲनिमल्स जे आहेत, सापासारखे, सिमिलर ॲज स्नेक्स, डायनासोर्स, या प्रकारचे सजीव पृथ्वी तलावर अस्तित्वात आलेत. आणि सर्वात शेवटी रिसेंटली एव्स म्हणजे बर्ड्स आणि मॅमल्स म्हणजे सस्तनी प्राणी, या सस्तनी प्राण्यांचा विकास झाला. म्हणजेच इन व्हर्टिब्रेट्स ॲनिमल टू व्हर्टिब्रेट्स ॲनिमल्स. दिस 3 स्टेजेस कॉल्ड पॅलोझॉइक इरा, मेसाझॉइक इरा अँड सेनोझॉइक इरा. पॅलाझॉइक इरा म्हणजे पुराजीव महाकल्प हा इथला टप्पा आहे. सेकंड हा रेप्टाईल्स ॲनिमलचा जो आहे तो मेसोझॉइक्स म्हणजे मध्यजीव महाकल्प. आणि सगळ्यात वरच्या लेवलला, टॉप लेवलला बर्ड्स, मॅमल्स, सेनोझॉइक्स इरा मीन्स दीज आर कॉल्ड नूतन जीव महाकल्प. अशा प्रकारे सजीवांचा विकास हा उत्क्रांती होत गेलेली आहे. नेक्स्ट पॉईंट, कनेक्टिंग लिंक. कनेक्टिंग लिंक, सी दिस 3 पिक्चर. फर्स्ट ॲनिमल इज डकबिल प्लॅटिपस, सेकंड ॲनिमल्स लंगफिश and last third animal is peripatus. Now in these 3 animals, two groups are connecting link. दोन ग्रुप्स जे आहेत म्हणजे 2 प्राण्यांची लक्षणं, एका प्राण्याची लक्षणं 2 भिन्न प्रकारच्या गटात आढळून येतात. Now some plants and animals shows some morphological character by which they can be related to different group. म्हणजे काही सजीवांची लक्षणं अशी आहेत की जे 2 डिफरंट ग्रुप दाखवतात, 2 भिन्न गटांमध्ये ते लक्षणं समान दाखवतात. अँड दिस आर कॉल्ड ॲज कनेक्टिंग लिंक आणि त्याला म्हणतात जोडणारे दुवे. सम प्लांट्स अँड ॲनिमल्स शो सम मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर. काही प्राणी आणि वनस्पती हे शरीरशास्त्रीय गुणधर्म दर्शवतात. बाय विच दे कॅन बी रिलेटेड टू 2 डिफरंट ग्रुप्स. ते दोघं वेगवेगळ्या ग्रुप दाखवतात, दर्शवतात. अँड हेन्स दे आर कॉल्ड ॲज कनेक्टिंग लिंक.
त्याला म्हणतात कनेक्टिंग लिंक, जोडणारे दुवे. नो एक्झाम्पल, पॅरिपेटस. इन पॅरिपेटस कॅरेक्टर लाईक सेगमेंट बॉडीज, खंडीभूत शरीर, थिन क्युटिकल शरीरावरचं आवरण, अँड पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स आर प्रेझेंट. हे लक्षणं त्याच्यात दिसतात. सिमिलरली these animals show tracheal respiration and open circulatory system similar to arthropods. Arthropods जो ग्रुप्स आहे त्या ऑर्थोपोडस संधिपात प्राण्यांच्या गटातली ही लक्षणंसुद्धा या गटातील म्हणजे ॲनेलिडा गटातील प्राण्यांना जुळणारी आहेत. अँड दिस इंडिकेट दॅट पॅरिपेटिस इज कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनेलिडा अँड ऑर्थोपोडा. ह्या दोघांना ती जोडणारी आहेत. सिमिलरली डक बिल प्लॅटिपस लेज एज लाईक रेप्टाईल. डकबिल प्राणी आपण बघितला. हा डकबिल प्राणी अंडी देतो. अंडी हा सरपटणाऱ्या प्राण्यांसारखा देतो. सरपटणारे प्राणी अंडी देतात. बट शोज रिलेशनशिप विथ मॅमल्स. परंतु हा सस्तनी प्राण्यांशी पण साधर्म्य दाखवतो. बिकॉज ड्यू टू प्रेझेन्स ऑफ मॅमरिली ग्लँड्स अँड हेअर. या प्राण्याच्या शरीरावर केस आहेत आणि दुग्ध ग्रंथी आहेत. म्हणजे हा सस्तनी प्राण्यांशी पण साधर्म्य दाखवतो आणि रेप्टाईल प्राणी जे आहेत सरपटणारे प्राणी त्यांच्याशी देखील साधर्म्य दाखवतो. सिमिलरली लास्ट थर्ड ॲनिमल्स इज लंग फिश. लंग फिश मीन्स पायसेस ग्रुप. बट दिस टाइप्स ऑफ फिश रेस्पिरेशन थ्रू लंग्स. हा प्राणी फुफ्फुसामार्फत श्वसन करतो. लंग्स प्रेझेंट्स इन अ मॅमल्स ॲनिमल्स. तर अशी साम्य असलेली कनेक्टिंग लिंक ह्या प्राण्यांमध्ये आपल्याला दिसून येतात. एम्ब्रॉयलॉजिकल एव्हिडन्सेस. भ्रूणविज्ञान विषयक पुरावेज. नाऊ सी दिस पिक्चर. एम्ब्रॉयज ड्युरिंग डिफरंट स्टेजेस. या ठिकाणी पहिला आहे फिश, मत्स्यवर्ग. त्याचे विकासाची अवस्था दाखवली आहे. भ्रूण अवस्थेपासून विकासाच्या पूर्ण अवस्थेपर्यंत चित्र दाखवलं आहे. सॅलमेंडर्स सेकंड, थर्ड टॉर्टाईज, फोर्थ चिकन, फिफ्थ पिग, सिक्स काऊ, रॅबिट अँड मॅन. म्हणजे मासा, सॅलमेंडर, कासव, कोंबडी, डुक्कर, गाय, उंदीर, ससा आणि त्या ठिकाणी माणूस. तर ह्या प्राण्यांच्या सुरुवातीच्या अवस्थेत द पिक्चर शोज दॅट ऑल एम्ब्रॉयज शो एक्स्ट्रीम सिमिलरिटी ड्युरिंग इनिशियल स्टेज. जी त्याची सुरुवातीची अवस्था आहे त्या सुरुवातीच्या फर्स्ट स्टेजमध्ये सगळ्यांचे एम्ब्रायो सेम दिसत आहेत, सारखेपणा दिसत आहेत. जसजसं डेव्हलपमेंट होत गेली तसतसं त्यांच्या रचनेत बदल झालेले आपल्याला दिसून येत आहेत. बघा या ठिकाणी विविधता दिसते आहे. दोज अँड सिमिलरिटी डिक्रीजेस ग्रॅज्युअली. आणि जसजसं त्यांचा विकास होत जाणार, ग्रॅज्युएशन होत जाणार तसतसं त्यांच्यात शरीर रचनेत बदल होत जाणार. सिमिलरिटीज इन इनिशियल स्टेज. यावरून सिद्धांत काय निघतो, काय सिद्ध होतं? इंडिकेट द कॉमन ओरिजिन ऑफ ऑल these animals are same. म्हणजे या सगळ्या प्रकारच्या प्राण्यांचे पूर्वज समान असावे, एकच असावेत. म्हणजे या सगळ्या प्राण्यांचा एकच पूर्वजापासून विकास झालेला असावा. नेक्स्ट पॉईंट्स, डार्विन्स थिअरीज ऑफ नॅचरल सिलेक्शन. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. नाऊ चार्ल्स डार्विन had collected innumerable specimens of plants and animals, and depending upon the observation of this specimen. त्या ठिकाणी चार्ल्स डार्विनने असंख्य नमुने जमा केलेत, इन्युमरेबल्स. आणि ही पब्लिश द थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. त्यावरून त्याने नैसर्गिक निवडीविषयी विच प्रिचेस द सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट. त्यावरून सिद्धांत मांडला त्याने की सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट, जे सक्षम असतील तेच फक्त जगतील.
And Darwin had published a book titled Origin of Species. आणि डार्विनने जे पुस्तकात हा सिद्धांत मांडला त्या पुस्तकाचं नाव आहे ओरिजिन ऑफ स्पेसीज. त्यात त्याने नेमके काय पॉईंट्स दिलेत. फर्स्ट, ऑल द ऑर्गॅनिझम कंप्लीट विथ ईच अदर इन ए लाईफ थ्रेटन मॅनर. सगळे जे सजीव आहेत हे सजीव आपल्या जीवनकालामध्ये संघर्ष करतात. इन दिस कॉम्पिटिशन ओनली दोज ऑर्गॅनिझम सस्टेन. मग ही जी जीवघेणी चढाओढ आहे या जीवघेणी चढाओढमध्ये फक्त विशिष्टच प्राणी त्या ठिकाणी जगू शकतात की जे विच शोज द मॉडिफिकेशन इसेन्शियल फॉर विनिंग द कॉम्पिटिशन. जे सजीव मॉडिफिकेशन करू शकतात, स्वतःमध्ये बदल करू शकतात, तेच फक्त त्या ठिकाणी टिकतात. हाऊएव्हर बिसाइड दिस नॅचरल सिलेक्शन also play important role because nature select only those organisms which are fit to live and the respect perish. सजीव सृष्टीमध्ये तेच प्राणी जगू शकतात जे जिवंत राहण्यासाठी संघर्ष करू शकतात, तेच फक्त त्या ठिकाणी पुढे जाऊ शकतात. सस्टेनिंग अँड सिलेक्टेड ऑर्गॅनिझम कॅन परफॉर्म रिप्रोडक्शन. मग ही जी सजीव आहेत ही सजीव त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रजनन करतात अँड हेन्स देअर बाय गिव्ह राईज टू द न्यू स्पेसीस विथ देअर ऑन स्पेसिफिक कॅरेक्टर्स. आणि मग अशी निसर्गात टिकलेली सजीव त्या प्रजननातून तशी लक्षणं त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये संक्रमित करतात. डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन वॉज वाईडली ॲक्सेप्टेड फॉर लॉंग ड्युरेशन. नेक्स्ट पॉईंट्स, लॅमार्किझम्स, लॅमार्कवाद. जीन बॅप्टिस्ट लॅमार्क्स या शास्त्रज्ञाने हा सिद्धांत मांडलेला आहे. प्रपोज दॅट मॉर्फॉलॉजिकल चेंजेस ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन अँड द रिझन बिहाइंड दोज मॉर्फॉलॉजिकल चेंजेस इज ॲक्टिव्हिटीज ऑर लॅझिनेस ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. लॅकमार्क्सने असं सांगितलेलं आहे की या सजीवसृष्टीमध्ये जे सजीव हे आळशीपणा करतात किंवा जगत असताना जे सजीव स्वतःमध्ये जास्त ॲक्टिव्हिटीज निर्माण करतात तर तेच सजीव या ठिकाणी स्वतःमध्ये बदल करू शकतात. ही कॉल्ड दिस कन्सेप्ट ॲज प्रिन्सिपल ऑफ यूज ऑर डियूज ऑफ ऑर्गन. म्हणजे इंद्रियांचा वापराचा सिद्धांत किंवा न वापराचा सिद्धांत. लॅकमार्क असं सांगतो की त्या सजीवांनी एखाद्या अवयवाचा वापर केला नाहीत तर त्यांचे ते अवयव निरुपयोगी ठरतात, ते वापरू शकत नाहीत. एक्झाम्पल्स, सी दिस एक्झाम्पल्स. जिराफ. द नेक ऑफ जिराफ हॅज बिकम टू लॉंग ड्यू टू ब्राउजिंग ऑन लीव्स ऑफ टॉल प्लांट बाय एक्सटेन्शन देअर नेक फॉर सेव्हरल जनरेशन. म्हणजे सजीवसृष्टीमध्ये जिराफ हा झाडाची पानं खातो आणि ही झाडाची पानं खाण्यासाठी त्याला सतत अशी मान त्याची ताणावी लागली आणि मान जास्त ताणल्यामुळे त्याच्या मानेचा विकास होत गेला आणि जिराफाची मान जास्तीत जास्त लांब होत गेली. हे उदाहरण लॅमार्क्सने दिलेलं आहे. सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे आयर्न स्मिथ म्हणजे लोहार. लोहार हा सतत घणाने घाव घालत असतो, त्यामुळे त्याचे जे मसल्स आहेत मस्क्युलर मसल्स ते मस्क्युलर मसल जास्त स्ट्रॉंग होतात असंही लॅमार्क्सने सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट्स, ह्युमन इव्होल्युशन, मानवी उत्क्रांती. नाऊ सी दिस पिक्चर्स, जर्नी ऑफ ह्युमन. माणसाची उत्क्रांती कशी कशी होत गेली. एशियंट ॲनिमल्स लाईक ल्युमर्स 7 करोड इयर ॲगो. साधारण 7 कोटी वर्षापूर्वी पृथ्वी तलावर ल्युमरसारखे एशियंट्स ॲनिमल होते. इजिप्टो पिथकस ॲनिमल्स
4 crore year ago. 4 कोटी वर्षापूर्वी अशा प्रकारचे इजिप्टोथिकस हे मानव होते, यांना शेपटी नव्हती. थर्ड, ड्रायोपिथिकस 2.5 करोड इयर ॲगो. 2.5 कोटी वर्षापूर्वी ह्या प्राण्यांचा विकास झाला. हे प्रत्येक प्राणी या ठिकाणी विकासाचे टप्पे दिलेले आहेत. प्रामापिथिकस 1 करोड इयर ॲगो. याच्यापेक्षा याच्यामध्ये अधिक आपल्याला सुधारणा दिसून आलेली आहे. नेक्स्ट इज ऑस्ट्रलोपिथिकस 40 लॅक्स इयर ॲगो. हा थोडा आपल्याला सरळ उभा राहिलेला दिसतो आहे. हाताचा वापर त्याचा किंचित सुरुवात झालेला आहे. नेक्स्ट इज स्किल्ड ह्युमन्स 20 लॅक्स इयर्स ॲगो. नेक्स्ट मॅन्स विथ इरेक्ट पोश्चर्स, म्हणजे पूर्णपणे ताटपणे उभा राहू शकणारा मानव, हा अबो 1,50,000 इयर्स ॲगो. निआर्थंडल्स याचा विकास झाला. हाताचा वापर तो अधिक मोठ्या प्रमाणात करू लागला, ताट उभा राहू लागला. 1,50,000 इयर्स ॲगो. अँड लास्ट डेव्हलपमेंट क्रो मॅग्नन मॅन्स 50,000 इयर्स ॲगो. आता याचा आपण जो इतिहास आहे, ही ह्युमन इव्होल्युशन आपण संक्षिप्तपणे बघितली. आता आपण डिस्क्रिप्टिव्हपणे बघणार. इन दिस इव्होल्युशन ओरिजिन ऑफ ह्युमन इव्होल्युशन कॅन बी शोन ॲज पर द पिक्चर. म्हणजे मानव वंशाची सुरुवात आपल्याला पूर्णपणे या चित्रानुसार दिसून येत आहे. लास्ट डायनासोर डिसेपियर ॲप्रॉक्सिमेट 7 करोड इयर ॲगो. शेवटचे जे डायनासोर्स होते ते 7 कोटी वर्षापूर्वी नामशेष झालेत, नाहीसे झालेत. ॲट दॅट टाईम मंकी लाईक ॲनिमल्स आर सेड टू बी इन होल्स फ्रॉम सम एसेंटर्स हू वेअर मोर ऑर लेस सिमिलर टू द मॉडर्न ल्युमर्स. म्हणजे त्यावेळेस मग त्या काळी हा ल्युमरसारखी जी माकडांचा प्रकार आहे, तर त्या प्रकारची वंश निर्माण झाली. टेल ऑफ दिस मंकी लाईक ॲनिमल ऑफ आफ्रिका इज सेड टू बी डिसअपियर अबाउट 4 crore इयर ॲगो. 4 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेतल्या माकडासारख्या या प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्यात. 7 करोड वर्षापूर्वी शेपट्या असलेले होते, 4 करोड वर्षापूर्वी शेपट्या नाहीशा झाल्यात आफ्रिकेतील प्राणी. दे डेव्हलप ड्यू टू एनलार्जमेंट इन ब्रेन. देअर हँड्स वेअर ऑल्सो इम्प्रूव्ज. त्यांच्या मेंदूचा आकार मोठा झाला, विकसित झाला, आणि हाताचे जे पंजे आहेत, या हाताच्या पंजात त्यांच्या सुधारणा झालेली दिसून आली. अँड ते एप्ससारखे प्राणी झालेत, त्यांना एप असं म्हटलं गेलं. अँड दस एप लाईक ॲनिमल इव्हॉल्व्स. नाऊ मीनवाईल्स म्हणजे कालांतराने these ape-like animals reach the south and north आशिया. हे प्राणी दक्षिण आणि आग्नेय आशियात पोचलेत. अँड फायनली इन्व्हॉल्व इन टू गिबॉन अँड ऑर्गनटान. आणि शेवटी त्यांचं रूपांतर गिबॉन आणि ऑर्गनटान नावाची जी माकडं आहेत त्यांच्यात झालं. रिमेनिंग एप्स लाईक्स ॲनिमल्स स्टे इन आफ्रिका अँड फ्रॉम them gorilla and chimpanzee evolved about 2.5 crore year ago. आता हे उरलेले जे प्राणी आहेत, हे उरलेले प्राणी एप्ससारखे प्राणी आफ्रिकेतच राहिलेत आणि सुमारे 2.5 कोटी वर्षापूर्वी त्यातून चिंपांझी आणि गोरिला ह्या प्राण्यांचा विकास झाला. नाऊ दोज ॲप्स स्टार्टेड टू लाईव्ह ऑन लँड as the forest started to decline due to dry environment. त्या काळात हवामान कोरडं झालं. हवामान कोरडं झाल्यामुळे हे ॲप गवताळ प्रदेशात आलेत, पायावर चालू लागलेत आणि वास्तव्यासाठी ते झाडावरून खाली आलेत. देअर ल्युंबर बोन्स डेव्हलप इन सच अ वे दॅट दे स्टार्टेड टू स्टँड इरेक्ट पोश्चर. आणि मग ते असे ताठ उभे राहू लागलेत, कारण त्यांचं
जे कमरेचं माकड हाड आहे त्या माकड हाडाचा विकास झाला. ते ताठ उभे राहू लागलेत, हातांचा वापर करू लागलेत. इन ग्रासलँड्स अँड देअर बाय देअर हँड्स बिकम अवेलेबल फॉर यूज एनी टाईम. दिस फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल with erect posture were using their hand have evolved about 2 crore year ago. 2 कोटी वर्षापूर्वी अशा प्रकारचे हात मोकळे असलेले ताठ उभे राहणारे असे मानव विकसित झालेत. फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक ॲनिमल इज विथ अस इन द फॉर्म ऑफ रामापिथिकस एप फ्रॉम ईस्ट आफ्रिका. सर्वात पहिली नोंद जी आहे इतिहासात ती आफ्रिकामध्ये रामापिथिकस ह्या नावाचा जो माणूस आहे मानव त्याची नोंद आपल्याला आढळते. आफ्टरवर्ड्स दिस एप ग्रॉन अप इन साईज अँड बिकम मोर इंटेलिजंट. त्यानंतर त्याच्या शरीराचा आकार वाढत गेला, तो हुशार होत गेलात, बुद्धिमान होत गेलात. अँड एप ऑफ साऊथ आफ्रिका इन्व्हॉल्व अबाउट 40 lakhs year ago. 40 लाख वर्षापूर्वी त्या ठिकाणी त्याचा विकास झाला. स्टार्टेड टू अपियर लाईक टू बी मेंबर ऑफ जीनस होमो अबाउट 20 lakh year ago अँड स्किल ह्युमन डेव्हलप. आणि 20 लाख वर्षापूर्वी याला ही मानवरचना जी आहे ती विकसित झाली, हाताचा तो चांगला उपयोग करू लागला. अबाउट 50 lakh year ago ह्युमन वॉकिंग विथ इरेक्ट पोश्चर वॉज इन्व्हॉल्व. याचा वावर चायना आशिया खंडामध्ये इंडोनेशियापर्यंत असावा असं सांगितलं गेलं. मीन व्हाईल इट डिस्कवर द फायर. त्यानंतर त्याला अग्नीचा शोध लागला. ब्रेन ऑफ 50,000 year old man had been sufficient involved the extent that it could be considered मेंबर ऑफ क्लास वाईज मॅन होमोसेपियन मॅन्स. आणि 50,000 वर्षापूर्वी त्याचा मेंदू विकसित झाला, हातांचा वापर व्यवस्थित करू लागला. निअरथँडल हा पहिला बुद्धिमान मानव प्राणी आहे. सुमारे 50,000 वर्षापूर्वी मॅग्नन क्रो मॅग्नन हा मानव अस्तित्वात आला. अबाउट 10,000 year ago वाईज मॅन स्टार्टेड टू प्रॅक्टिस ॲग्रिकल्चर. सुमारे 10,000 वर्षापूर्वी शेती करायला त्याने सुरुवात केली. इट स्टार्टेड टू रिअर द कॅटल हर्ट म्हणजे तो जनावरांचे कळप पाळू लागला. अँड एस्टॅब्लिश द सिटीज त्याने कॉलनी तयार केल्यात, वसाहती तयार केल्यात. नाऊ ॲप्रॉक्सिमेट 5,000 year ago कल्चरल इन्व्हेंट कलेचा शोध हा 5,000 वर्षापूर्वी लागला. लिहिण्याची कला, लिखाण त्याला लिहिता येऊ लागलं. आणि तिथून 5,000 वर्षापूर्वी इतिहासाला सुरुवात झाली. सुमारे 400 वर्षापूर्वी आधुनिक शस्त्रांचा उदय झाला आणि 200 वर्षापूर्वी औद्योगिक क्रांती झाली, इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झालं. अँड टुडेज रिसेंट टू हिअर्स आणि आज आपण इथपर्यंत आलो. टुडेज एंड दिस chapter number 1. Thank you.